गुड मॉर्निंग. तर सकाळचे 7 वाजले. सो आपलं डेलीचं जे आहे रुटीन ते चालू झालं. आता शुभम पण गेला त्याच्या कामावर. तो येईल म्हणजे तो दुपारी आला तर येईल, नाही तर मग डायरेक्ट संध्याकाळी. तर मग आता नाश्त्याचं तर मी एकटीच आहे, त्याच्यामुळे काय एवढं बनवायचं की नाही तोच प्रश्न पडला आहे. बनवायचं की नाही, कारण की मस्त बाहेर पाऊस पण पडतो आहे. सो बघू आता काय बनवायचं आहे ते. आता बघू जरा. अंडी आहेत जवळा, जसं म्हटलं की जवळा करून बनवत तर नाही आहे, पण आहे तो बघू. आज जर तो विचार असेल बनवायचा तर बघू बनवू. आणि जी आहे ती भांडी सगळी लावून घेते. आपलं जे बीट ज्यूस आहे डेलीचं ते बनवते आणि मग कंटिन्यू करू. पूजा पण बाकी आहे, पूजा करून घेते. आणि जे आपलं डेलीचं जे आहे तुळशीला पाणी घालणं ते करून घेऊ. तर कंटिन्यू करू. ह्यांनासुद्धा फिश फूड टाकून घेऊया. तर नाश्त्याच्या नंतर बघू, कारण की पहिली पूजा करून घेते. कारण की जर काय नॉनव्हेज बनवायचं असेल, म्हणजे अंडी जवळ वगैरे, तर ते सगळं बनवून झाल्याच्या नंतर नको, पहिली पूजा करूयात. फ्रेश तर झालीच आहे. तर आता सध्या पहिली पूजा करून घेऊयात. कपडेसुद्धा माझे धुवून झाले आहेत. सो आता पूजा करून झाल्यावर आपलं जसं नॉर्मल जे आहे तुळशीला पाणी वगैरे घालणं ते करून घ्यावं, जी रोजची कामं आहेत ते. आणि पहिलं पूजा करायच्या आधी माझ्या जसं आजोबांच्या भाषेमध्ये नट्टीपट्टी करून पूजा करूया, म्हणजे जो काय आहे आपलं व्यवस्थित राहणार तसं करू. नट्टीपट्टी करू आणि पुढे कंटिन्यू करू. तर आपली इथं पूजा पण झाली आहे. तसं आपलं आहे जाऊ मला बोलली आहे की तुळशीला पाणी घालणं वगैरे ते करून घेऊयात. आणि फिश फूड पण टाकून झालेलं त्यांना. आणि जसं मी मगाशी म्हणले नट्टीपट्टी झाली आहे, तशी माझी नट्टीपट्टी करून घेतली पूजेच्या आधी आणि मग पूजा केली आहे. तर चला आपण आधी पहिलं तुळशीला पाणी घालून घेऊया. झालेला आता नाश्ता बनवून घेऊ आणि मग कंटिन्यू करू. आपण बीट ज्यूस बनवून घेऊ माझ्यासाठी. शुभम तर काय पित नाही बीट ज्यूस वगैरे काय, सो आपण आपल्यासाठी बनवून घेऊ. मी आता नाश्त्यासाठी चपाती आणि जवळा बनवते. आणि बघू जर असेल काही मार्केटला तर ठीक आहे, नसेल तर सहसा मच्छी पावसात येत नाही, कारण की आधी तर सगळी खराब असते, स्टोअर केलेली असते सगळी मच्छी. त्याच्यामुळे जाऊन पण इथं काही उपयोग नाही आहे, तर मच्छीच खराब असल्यामुळे मग ते त्यापेक्षा आपलं जे सुकट असतं ते केलेलं त्यापेक्षा बरं असतं. तेच बरं आपलं सुकट. तर जवळच आता बनवते. बघू तरीही मला तर शुभमचा फोन आला की काय घ्यायची आहे का मच्छी. तर त्याला सर्व बघ आणि काय ते मला तसं सांग. असेल तर आणि नसेल तर मग नको. जवळ आणि चपाती आहे आपलं, हे बरं आहे. बाहेर काळोख केला आहे, पाऊस पडतो आणि एवढं गरम पण होतं.
तर मी जवळ बनवते सध्या तरी जवळ बनवायला घेतला आहे. पुढे काय काय होतं. भाताचा पण कुकर लावून घेतला आहे आणि अंडी पण बॉईल करायला ठेवले. सो आता बघू. आता अंडी तोपर्यंत बॉईल होत नाही तोपर्यंत अंडा कधी काय होणार नाही आहे. सो तोपर्यंत जी कपड्यांची व्यवस्था करून ठेवले शुभम ते सगळं नीट व्यवस्थित लावून ठेवते. नंतर मग कंटिन्यू करू. तोपर्यंत अंडा करी पण बनवून घेऊ. आणि हा जर जमलंच उद्या तर आपण उद्या गुरुवारी तर आपण स्वामींच्या मठात जाऊन येऊ. कारण की 10 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. तर त्याच्यामुळे सांगता येत नाही, गर्दी पण असू शकते. कारण की गुरुपौर्णिमेला गर्दी असणार. तर आपण जाऊ. जर जमलंच तर शुभम काय बोलतो आहे तर तो हो बोललाच की जाऊ बाबा, तर मग नक्की जाऊ. अंडीसुद्धा आपली बॉईल झाली आहेत आणि हे आपलं वाटणसुद्धा तयार आहे. तर आपण बनवून घेते मी आता अंडा करी आणि कंटिन्यू करू. जेवण रेडी झालं आहे सगळं. आता शुभम येईल. तो येईल तेव्हा आता बघू. जर आला लवकर तर ठीक, नाही आला तर मग आपण आपलं जेवून घेऊ. बघू आता. तो पण टाईमपास करू, टी व्ही बघू, कंटिन्यू करू. शुभम येतो आहे आता. जेवण वगैरे सगळं आणून ठेवलं आहे मी. तर आता तो आला की जेवायला बसू आणि त्यांची आपली काय भांडी असतील ती घासून थोडा वेळ जरा आराम करून 1:30 वाजला आहे. तर जेवण झोपू, जरा आराम करू. आणि संध्याकाळी जर कुठे बाहेर भाजीला वगैरे जायचं असेल, भाजी आणायची असेल उद्यासाठी, तर मग जाऊ आणि कंटिन्यू करू. जायचं आहे बाहेर. हां कशासाठी विचारलंय जायचंय, कशासाठी ते जर सांग. विचारलंय जायचंय. मी ते तुला तेच विचारले कशासाठी ते. जेवण काय बनवायचं आहे? जेवण काय बनवायचं आहे? काय शुभम, तो हे घे, कचरा घे जरा. तो कचरा घे ना. नाही, तिची बहीण नाही आहे ती. कचरा घे तू. आपण जातोय गुरुवारसाठी भाजी आणायला. सो करू कंटिन्यू. आणि हा कचरा आहे पण तो पण टाकून घेऊ जाता जाता. उद्या केला गुरुवारसाठी. तर आता बघू उद्या भाजीसुद्धा काय करायचं तेही सुद्धा समजत नाही. रोजचं काय 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 करायचं. जेवलास? जेवलास का? काय एवढ्या लोक तुला झोप आली? दिवस काय एवढं कोठे राहतो? कोणते काम माथाडी कामगार करायला जातो रे तू? हां, हे उद्या स्वामींच्या मठात जायचा? हो, जाऊया ना. जाऊया ना. नक्की टांग दिलीस ना तू? उद्या तर बघते मग तुला. आपल्या ब्लॉगमध्ये चल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला? तुम्ही कमेंट करून सांगा. करा आणि सबस्क्राईब कमेंट पण करा. सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला आमचा पुढचा ब्लॉग बघायला भेटेल.
तर चला बाय, ब्लॉग गुड इथेच नाईट. आपण एंड करूया. गुड नाईट, बाय.